नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी भैरवनाथांच्या नाथसाहेबांच्या जोगोबाईच्या मंदिरात आलेले आहे. गावदेवेत आमचे हे. तर आज शारदीय नवरात्री उत्सवाचा आज 10वा दिवस आहे. मग त्यांचा अभिषेक करून त्यांना उत्तमाची आंघोळ घालून हा घट हलवलेला आहे आज गावदेवाचा आमच्या. आणि आईचाही रात्री होम करून आणि जागरही केला आहे आम्ही रात्री. हे होमासाठी असं बेटा मांडून ते सारवण करून इथे होम केलेला आहे आणि आईचाही घट असा हलवलेला आहे. आणि रात्री अशी ओटी भरली होम झाल्यानंतर. आणि सकाळी असे ज्याला उरकेला असे पाया पडायला येऊन ओट्या पण भरल्या प्रत्येक जणीने. आणि आईला अशी साड्याही नेसवतो आम्ही आदिमाई शक्तीला. आज आईचा चेहरा सुकल्यासारखा दिसतोय थोडा. होम होता आणि आई खूपच दमली. रात्री बराच उशीर होम चालू होता आईचा. आपण मंदिरातून आल्यानंतर डाळ शिजायला मी टाकली होती आणि लाईट गेली होती, पण आता लाईट आली. आणि अंधारात तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसतो की नाही, पण तरी पण देखील तुम्ही माझा व्हिडिओ बघता मला खूप चांगलं वाटतं. त्यामुळं मी डाळ शिजायला टाकताना काही व्हिडिओ काढला नव्हता. आताही आपण डाळ गूळ टाकून परतून घेतो आहे चुलीवर. आता हे आपलं परतून झालेलं आहे. ते खाली उतरायचं आहे आपल्याला. आणि पाठ्यावर असं वाटून घेतलेलं आहे. सकाळी तर खूप गोंधळ झालता लाईट नसल्यामुळं. हे पीठ मळून घेतलं आहे. हिरवी मिरची, जिरं, लसूण, आलं, कोथिंबीर टाकून. आणि कुरडई पापडी तळायला काढलेली. आणि फोडणीसाठी आता तयारी केलेली आमटीच्या. तर आता आपण आमटी फोडणीला द्यायची. ते पुरण काढून घेते. आपण पुरण काढून घेतल्यानंतर पातेल्यात तेल तापायला ठेवलेलं आहे आमटीसाठी. आणि आता आमटी आपल्याला फोडणीला द्यायची आहे. तेल तापतंय पातेल्यातलं. आता आपण कढीपत्ता, लसूण ओबडधोबड टेचलेला जरा फोडणीसाठी. आणि जिरी, मोहरी, हळद, आणि आता आपण वाटून घेतलेले पाट्यावरच ते वाटण टाकणार आहे परतण्यासाठी. परतून घ्यायचं थोडं वाटण. परतून वाटण घेतलं की आमटी एकदम खमंग छान लागते, चविष्ट होते आमटी. आणि चुलीवली आमटी तर एक नंबरच होते. चुलीत कांदे भाजून घेतल्यामुळे तर अजूनच चविष्ट आमटी लागते. आता ते दाखवणार होते सगळं, पण अंधारात लाईट नसल्यामुळे दाखवता नाही आलं.
अंधारात व्हिडिओ केला तरी तुम्ही बघता, मला खरंच खूप चांगलं वाटतं. आता आपण मसाला टाकणार आहे. मीठ नाही लगेच टाकायचं, आमटीला उकळी आल्यानंतर मीठ टाकते, त्यामुळं आमटी अजून जास्त छान लागते ती. कोथिंबीर टाकली, वाटण्यात पण आपण घेतली होती, पण थोडी वरून पण आपली टाकायची. आता आपण डाळीचं विळून काढलेलं पाणी ते आमटीत टाकणार आहे. आता वाटण बघा चांगलं परतून घेतलं आहे आपण. पातेलं एकदम गरम असल्यामुळं गरमच पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही आमटीला. आमटी आपण टाकून घेतली. एकीकडे आपली आमटी उकळती आणि एकीकडे आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. आमटी उकळल्यानंतर त्यात आपण मीठ टाकणार आहे. तुम्हाला म्हणलं ना, मीठ आमटी उकळल्यावर टाकायचं आहे, तर मीठ टाकून घेतलं आहे, खडे मीठ. आमटी उकळती चुलीवरच. आता आपण कुरडई पापड तळून घेणार आहे. आता आपल्याला तवा ठेवायचा आहे चुलीवर पोळ्या करण्यासाठी. चुलीवर मी तवा ठेवते. चुलीवरचा तवा काळाच झालेला आहे आणि आता हे पीठ आपल्याला असं लागलं असं घेतलेलं आहे मी करून, मला लाटता येईल असं, आणि हे पुरण वाटून घेतलेलं आहे. आता पोळ्या करून घ्यायच्यात आपल्याला. आता मी ही पोळी लाटून घेतलेली आहे. तवा आपला तापलेला आहे, ते तव्यात पोळी टाकायची. तव्यात आपण पोळी टाकून घेतलेली. पोळी बघा कशी छानपैकी फुगली. टोपल्यातच आम्ही पोळ्या ठेवतो, दुसऱ्या भांड्यात नाही ठेवत. नरम राहतात टोपल्यात पोळ्या चांगल्या. पूर्वी माणसं म्हणायची ना, पोळी पाहावी काटात आणि नवरी पाहावी ओटात, म्हणून आम्हाला पातळच पोळ्या लागतात. जाड पोळ्या काही कोणाला आवडत नाहीत. आपली कुरडई पापडी अशी तळून झालेली आहे आणि आता आपण तेलात घाणा टाकलेला आहे भज्याचा.
ही भजी तळतोय आता तेलात. एकीकडं आमटी उकळतीये आणि उकळून आता ती जरा शांत झालेली आणि हा भज्याचा घाणा पण काढून घेतलेला आहे आता. आणि एकीकडे निवद भरून ठेवलेले, कारण की बाहेर घट उठवण्याची पण घाई चालू आहे, गडबड चालू आहे. कारण की देवाचे घट उठले हलवले की लगेच घट घरातलेही हलवावे लागतात. त्यामुळं निवदाचं ताट तयार ठेवलेलं आहे भरून. आत्ताच आपल्या ह्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत आणि मी आमटी गरम करायला ठेवली चुलीवर. ताटं करायला घेतलेली. आमटीला पण आता उकळी आली. बघा किती सुंदर आमटी दिसते आणि खमंग वास पण येतोय आमटीचा. तर हे ताट तयार केलेलं आहे आणि आता जेवायचं आहे. आमटीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि खमंग वास इतका सुंदर येतोय, तोंडालाच पाणी सुटलेलं आहे. पोळ्या पण खूप छान झालेल्या आहेत. तर हे ताट किती सुंदर दिसतंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलवर नवीन असताल तर बेल बटन नक्की दाबा आणि तुमची कमेंट मला नक्की सांगा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.